तिथं कोणत्याच प्रकारचं दुःख आणि संकट येत नाही. कारण हरिनाम गरजता भय नाही चिंता ऐशी बोले गीता भागवत. 2 मिनिटात दृष्टांत सांगतो आणि बरोबर 1 मिनिट इकडे न जाता, कमी नाही जास्त नाही, कारण मी काय कोणत्याच प्रकारची चिंता नाही. देवीची उपासना करा, देवाची उपासना करा. आणि जिथं भजन आहे, जिथं नामस्मरण आहे, तिथं काय पण येऊ शकत नाही. काय पण येऊ शकत नाही. दृष्टांत सांगतो, लक्ष देऊ नाही का? राम रावणाचं युद्ध सुरू झालं. लंकेमध्ये प्रभू रामचंद्र आल्यानंतर रावणाचं युद्ध सुरू होणार अगोदर लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध सुरू होते. आणि त्याच्या अगोदर लक्ष देऊ नाही का? त्याच्या अगोदर अनेक लंकेतले वीर आले. अतिकाय आला, मोहबर आला, महापार्श आला. कुंभकर्णासाठी मोठमोठे लंकेतले वीर समाप्त झाले. वीर गेल्यानंतर राजा रावण हतबल झाला. हतबल काय करावं? आपले वीर म्हणतात म्हणून राजा रावणाने एके दिवशी सभा भरवली आणि सभेमध्ये राजा रावण बोलू लागला, आज मी युद्धभूमीवर जाणार, एक रावणाला समाप्त करणार, नाहीतर मी परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही. कोण म्हणतो? रावण म्हणतोय. रावण मी पुन्हा परत लंकेवर येणार नाही. पण ऐका ना, त्याच असणाऱ्या सभेमध्ये, त्याच असणाऱ्या राजकारणामध्ये राजा रावणाचा थोरला मुलगा होता, त्याचं नाव इंद्रजित. संपलं माझं. त्याचं नाव इंद्रजित. इंद्रजित सभेमध्ये उभा राहिला. सांगितलं, बाबा, अरे तुमच्या माझ्यासारखा बलाढ्य वीर असताना या देहाला इंद्रजित म्हणतात, या देहाला मेघनाथ म्हणतात. त्याला 2 नावं काय म्हणा? रामायणामध्ये गोड चिंतन आहे का? जन्माला मेघासारखी गर्जना केली म्हणून तो मेघनाथ, आणि इंद्रदेवाला जिंकलं म्हणून तो इंद्रजित. ऐका, इंद्रजित म्हणला, बाबा, आज मी रणभूमीवर जाणार, एक शत्रूचा निपात करीन, नाही तर तुम्हाला परत तोंड दाखवणार नाही. इंद्रजिताने प्रतिज्ञा केली. राजा रावणाने त्याचा सत्कार केला. आता इंद्रजित रणभूमीवर जाणार. पण हरिनाम गरजता, देवीचं नामस्मरण केलं, देवाचं नामस्मरण केलं तर फायदा काही सांगायचंय. कारण कोणती गोष्ट फायद्याशिवाय माणूस कळत नाही. मग कीर्तन असू तर काही असो, नोकरी असू तर काही असो, जाऊ देऊ, मी सांगत असतो एखादा वेळा असू द्या, वेळा त्याला म्हणतात ना, उद्या आपल्या कामाला येतो का? उद्या तुला कामाला येतो का? तो म्हणतो तुम्हाला कामाला येतो, पण किती देतात? फायदा 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 कोणाला करतो? पण फायद्यासाठी सगळं लोक करतात ना. तसं असणार हरिनाम घेतल्यानंतर तुमचा आमचा फायदाच आहे. काय फायदा आहे? इंग्रजीचा दृष्टांत समोर सिद्धांत सांगायचा मला. काय फायदा आहे? इंग्रजी रणभूमीवर जाणार, तितक्या वेळामध्ये आपली पत्नी सुरक्षेच्या महालामध्ये तो इंग्रजी जातोय आणि आपल्या मालक रणभूमीवर जाणार आहे हे असणार. सुलोचनेला कळाल्याबरोबर आपल्या मालकाला असणार तो ओवाळण्या करतात. ती सुलोचना इंग्रजीची पत्नी आरती घेऊन येते. आरती येत असताना पाय धुते, गंध लावला, आरती ओवाळणार, तितक्या वेळामध्ये ती आरती विजली आणि विजल्यानंतर सुलोचनेने आपल्या मालकाचे पाय धरले. मालक आपसून झालाय, तुम्ही रणभूमीवर जाऊ नका, रणभूमीवर जाऊ नका. पण माणसाच्या काळाचा क्षय व्हायचा असेल तर मनुष्य कुणाचंच ऐकून